बघा या ठिकाणी आपण जे अवयव पाडले आहे की नाही ते आपण व्यवस्थित मांडू एकदा. चला हा ऐक पहिले. कोणतीही संख्या तुम्हाला दिली असेल आणि मूळ अवयव सांगितले असेल मूळ अवयव तर मूळ अवयवच्या वेळेस आपण काय करायचं स्वतःहून की एकक स्थानचे अंक शक्यतोवर बघायचे. शून्य असेल शून्य जर आला तर डायरेक्ट 5 ने भाग द्यायचा. बरोबर आहे. त्या सगळ्यांची बेरीज जर 3च्या पटीमध्ये असेल तर 3 ने भाग द्यायचा आणि दोघं पण असेल मग आपलं 2 आहेच पर्याय. पण सगळ्याच वेळेस 2 ने भाग जातो असं नाहीये. कसोट्या पाडप्यात त्यासाठी आहे की मग आपण एक पूर्ण भाग पाडून घेतले. आता ते आपण अवयव मांडू. बघा 5 5 3 3 3 2 2 2 म्हणजे 2 7 2 आणि 7 यांचा जर तुम्ही एक गुणाकार केला तर तुमचं उत्तर बरोबर येतं आहे की नाही. ओके. आता हेच पर्याय तुमच्या दिलेल्या बुक्स मध्ये आहे का बघा. पर्याय क्रमांक 2. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो मी. दुसरी गोष्ट सांगतो. 4 पर्यायापैकी एक पर्याय बरोबर राहतो की नाही. तुम्ही प्रश्न क्रमांक 7 मधील चौथा पर्याय बघा. त्याच्यामध्ये 4 आणि 25 आहे. 4 आणि 25 आहे का पर्याय चौथा. मला सांगा 4 मूळ संख्या आहे 25 मूळ संख्या आहे नाही. म्हणजे क्रमांक तो डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचा. पर्याय क्रमांक 3 बघा. तिथं पण 27 आणि 25 आणि 8 दिलेले. तीनही संख्या मूळ नाहीये. मग जर मूळच नसेल तोही पर्याय कॅन्सल करा. जरी त्यांचा गुणाकार एवढा येत असेल 37,800 तरी पर्याय क्रमांक 3 आणि 4 मधील संख्या काही मूळ आहे काही विषम आहे काही सम आहे. बरोबर आहे की नाही. म्हणजे आपल्याला सर्व मूळ पाहिजे. आता पर्याय क्रमांक 1 आणि 2 चा विचार करा. 1 आणि 2 चा विचार केले असता दोघही मध्ये जे काही नंबर हे मूळ आहे परंतु पहिल्या पर्यायामधील नंबरचा जे पर्याय मूळ नंबर आहे त्यांची जो गुणाकार आहे तो काही 37,800 येत नाही. तो येतो का नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. बर बघू आपण. समजलं हे 7वा प्रश्न. चला आता घेऊ आपण 8वा. लक्ष द्या. एकदम इझी आहे एकदम सोपं आहे पण अभ्यास तुम्हाला करावाच लागणार. चला बघू आता प्रश्न क्रमांक 8. काय म्हटलं प्रश्न क्रमांक 8 मध्ये 12 आणि 24 यांच्या दरम्यानची मूळ अवयवांची संख्या किती. मूळ अवयवांची संख्या किती म्हणजे त्यांनी काय म्हटलं 12 आणि 24 यांचे मूळ अवयव काढा. त्या संख्या किती दोघांच्या संख्या किती दरम्यानची मूळ अवयवांची संख्या बघा. 12 2 2 2 4 4 2 8 आणि 3 हे मूळ अवयव बघा. 3 2 6 6 2 12 12 2 24 किंवा आपली पद्धत डायरेक्टली 12 चे अवयव काढायचे आपले मूळ पद्धतीने आहे की नाही. बघा 2 बेस 12 बेत्रिक 6 आणि 3 1 3 म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोणते अवयव मिळाले बघा 2 2 3 नाही थांबा बे 2 4 इथं उगला आपल्याला 24 पाहिजे होते आपल्याला 12 पाहिजे होते. बघा बे 2 4 4 3 12 2 2 आणि 3. आता 24 चे काढू याच पद्धतीला काढू आपण. बघा 2 2 2 1 2 बे 1 बे बे 2 4 बे 1 12 बे 3 6 आणि 3 1 3. मग इथे कोणते अवयव मिळाले आपल्याला 2 2 2 आणि 3. मग आता मला सांगा जी जोडी सारखी आली बरोबर आहे का त्यांची आता आपण काय करू बेरीज करू. नाही बेरीज नाही करू. आपल्याला विचारलं ना किती नंबर सारखे बघा 2 2 3 2 2 3 1 2 3 1 2 3 हे नंबर सारखे म्हणजे 3. या 12 आणि 24 दरम्यानचे जे काही मूळ अवयव आहे ते जे नंबर आहे ते आहे 3. ते आहे 3. पर्याय क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 मूळ अवयव दरम्यानची मूळ अवयवांची संख्या विचारली. किती विचारली मूळ अवयवांची संख्या किती आहे 3.
बरोबर आहे का? कारण सारखे आहे ना. बघा इथं पण 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे आणि इथं सुद्धा 3 आहे. कळलं का? समजलं का? आणि हा प्रश्न म्हणजे लसाई मसाई मधला आहे. बघा ना, 2 दुनी 4, 4 त्रिक 12. हा, इथं पण 12. 12 आणि 24 यांचा मसावी किती? 12 आणि 24 चा मसावी. अरे 12 आणि 24 चा मसावी माहित नाही. आता हे जे नंबर आपण काढले कॉमनच काढले ना, हे जे नंबर काढले ते कॉमनच आहे ना. मग यांचा जर तुम्ही गुणाकार केला तर उत्तर किती येतं? 12. 2 दुनी 4, 4 त्रिक 12. आणि तुम्हाला मी सांगितलं होतं की मसावीने लसावीला म्हणजे लहान्या संख्येने मोठ्या संख्येला भाग द्यायचा. 12 दुनी 24. मग लहाना काय असतो? मसावी. मोठा काय असतो? लसावी. आहे की कार्तिक? कसं काय उत्तर घेऊन राहिले तुमचे? किती पटापट किती सोप्या पद्धतीने सांगतोय मी. समजलं? चला पुढचा प्रश्न घेऊ. 9 नंबरचा प्रश्न क्रमांक 9. काय म्हटलं त्यांनी? 1000 चे मूळ विभाजक विचारले. मूळ विभाजक म्हणजेच काय? मूळ अवयव. ऐकले 1000 चे. चला काढा बघू. आता मी तुम्हाला बोललो तर 5 ने भाग तुम्हाला द्यावा लागेल. चला 5 दुनी 10, 0 ला 0. 5 चोक 20, 0. 5 8 40. आता 8 लगे 5 ना भाग जात नाही, 2 ना देऊ. 2 दुनी 4, 2 दुनी 4. नाही 2 चोक 8, 2 चोक 8. 2 दुनी 4 आणि 2 एक 2. किती अवयव झाले बघा? 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. या सगळ्यांचा गुणाकार आपला 1000 आला पाहिजे. बघा 5 5 25 5 1,600. 1,600 दुनी 250. 250 दुनी 500. 500 दुनी 1000. पर्याय क्रमांक 4. समजलं? आहे की नाही सोपं? काय अडचण आहे याच्यामध्ये? एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगतोय. सगळ्यांनी समजून घ्या. अडचण आली तर विचारा. चला प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 लक्षात घ्या बघू. एकदम सोप्या पद्धतीने घेतोय. 10 काय आहे? 18 आणि 24 यांच्या सामायिक अवयवांची संख्या किती आहे? 18 आणि 24 यांच्या सामायिक अवयवांची संख्या किती विचारली? सामायिक अवयव काढायचे, त्यांची संख्या काढायची आहे. आता बघा 18 आणि 24 डायरेक्ट काय करू आपण? यांचा मसावीस काढू. सामायिक अवयव म्हटलं तुम्हाला, डायरेक्ट मसावी काढा. 6 येईल. किती सोपं आहे बघा. 18 3 ना बघा. 3 सक 18 आणि 3 8 24. 6 आणि 8 कोणत्या टेबल मध्ये? 2 च्या. 2 त्रिक 6 आणि 2 चोक 8. बरोबर आहे. 3 आणि 4 ला भाग जातो का? नाही. पण पुढे गणित सॉल्व्ह करूच नका. मग तुमचं उत्तर आहे किती आलं? 3 आणि 2. मग तुमचं उत्तर आलं 6. त्यांनी काय विचारलं? मूळ सामायिक अवयवांची संख्या किती? मग आता लक्ष द्या. संख्या किती आहे या ठिकाणी? 2 आहे. किती आहे? 2. पण पर्यायामध्ये 2 नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय? दोघांचे जे सामायिक अवयव आहे ते किती? आता बघा 18 24 जरी या ठिकाणी सामायिक अवयव 2 आले, पण दोघां म्हणून 2 आले की नाही? जर वेगळे वेगळे काढले असते किती आले असते? 4. कसे? बघा 18 चे काढू आपण. मूळ अवयव काढू 18 चे. बघा 2 9 18, 3 त्रिक 9, 3 1 3. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण 24 चे काढू. 2 हे बघा 3 8 24. 2 चोक 8, 2 दुनी 4 आणि 2 1 2. आता या दोघांतले सामायिक अवयव आपण तयार करू. सामायिक अवयव काय करू? बाहेर काढू. बघा 2 ला 2, 2 ला 2. ठीक आहे. किंवा मग डायरेक्ट काय करू आपण? सामायिक बाहेरच काढून घेऊया. 2 आणि 2. ठीक आहे. 3 ला 3, 3 आणि 3. आता इथं 3 आहे, इथं सुद्धा 3 आहे. आता इथं आला 3, पण खाली 3 आहे का? नाही. म्हणजे किती झाले मग? 1 2 3 4 झाले. किती अवयव सारखे? मग 4.
म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक पण 4 आहे आणि 4 अवयव सारखे सुद्धा आहे. समजलं? काय अडचण? अशा पद्धतीने हा प्रश्न मला 13 आपण या ठिकाणी सोडवून घेतला. काय अडचण बेटा? चला आता घेऊया आपण 14 की ज्याच्यामध्ये फक्त 5च गणित आहे. किती गणित आहे? 5. तो सुद्धा घेऊ आपण, आपल्या वेळेपर्यंत झालेच पाहिजे. चला समजत नसेल तर मला तुम्ही कमेंट करा, सांगा, मी लगेच तुमचं उत्तर देईल. प्रश्न मला 14. ठीक आहे बघा, दोन संख्यांचा गुणाकार 8192 आहे. दोन संख्यांचा गुणाकार किती बाळांनो? किती आहे? 8192. 8192. ठीक आहे. जर एक संख्या दुसरीच्या दुप्पट असेल, आता दोन संख्यांचा गुणाकार, म्हणजे ज्या दोन संख्या आहे समीकरण तयार करू आपण. काय म्हणू आपण त्यांना? दोन संख्या म्हणून x आणि x, बरोबर आहे का? त्या दोघांचा गुणाकार 8192. त्यांनी काय म्हटलं? जर एक संख्या म्हणजे एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, दोघांपैकी एक संख्या दुप्पट आहे दुसरीच्या, म्हणजे जर आपण पहिली संख्या x घेतली, दुसरी संख्या काय होईल? 2x 2x, दुप्पट म्हणलं ना, मग इथे काय करू आपण? 2x. ठीक आहे. तर लहान संख्या आहे म्हणजे लहानच आहे ना, मग ही कोणती असं विचारलं. कळालं का? समजलं का? नक्की? ओके. आता लक्ष द्या, गुणाकार आहे. आता या x चा सहगुणक आहे 2 आणि या x चा सहगुणक आहे 1 की जो दिसत नाही. प्रत्येक संख्येला एक सहगुणक असतो, त्याला इंग्लिश मध्ये आपण म्हणतो कोइफिशियंट. काय म्हणतो? कोइफिशियंट. समजा साधा जर नंबर y जरी घेतला तरी याचा कोइफिशियंट किती असतो रे? 1. कळलं का? चला आता हा काय आपण घेऊ नये. चला 2x गुणिला x, जे व्हेरिएबल आहे याला आपण चल म्हणतो, व्हेरिएबलला म्हणतो आपण चल x. x गुणिला x म्हणजे x चा स्क्वेअर. किती होईल बाळांनो? x चा स्क्वेअर. आणि 2 गुणिला 1 बेक बे, म्हणजे काय झालं यांचा गुणाकार? 2x स्क्वेअर. गणित समजून घ्या, गणित खूप सोपं आहे, तर थोडं अवघड वाटेल तुम्हाला, खूप सोपं आहे ते. 2x गुणिला x, कारण गुणाकार करताना या व्हेरिएबलचा काय होतो? डायरेक्ट वर्ग होतो, कारण दोन वेळेस गुणाकार आहे ना, आहे की नाही? म्हणून 2x स्क्वेअर बरोबर 8192. आता बघा बाळांनो, या ठिकाणी 2x स्क्वेअर हे गुणाकारात आहे. कशात आहे? गुणाकारात. या बाजूला आपल्याला यायचंय म्हणजे उजव्या बाजूला. कशामध्ये जाईल? मग इथं करायचं फक्त x चा वर्ग बरोबर 8192 भागिला 2, कारण हा 2 गुणाकारात आहे, उजव्या बाजूला गेला म्हणजे तो भागाकारात गेला. x चा स्क्वेअर बरोबर, चला 2 ने काय करू आता आपण? 8192 ला भाग देऊ. बेक बे बेचोक 8, बेचोक 8. परत या ठिकाणी आता एकच राहिला, मग काय केलं? 0. मग झाला किती? 19. बरोबर आहे का? बेनम 18, बेनम 18, पुरला 1 झाले 12, बेसक 12. आता 4096 हे उत्तर आलं आपलं. x चा स्क्वेअर म्हणजे काय नाही? x गुणिला x, आहे का नाही? म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार म्हणजे x स्क्वेअर. मग अशा दोन संख्या शोधा, सारख्या संख्या, त्यांचा गुणाकार 4096 पाहिजे. म्हणजेच काय? कोणत्या संख्येचा वर्ग 4096 आहे? 4096 आहे. कोणत्या संख्येचा गुणाकार किंवा दोन समान संख्या आहे त्यांचा गुणाकार 4096 आहे, अर्थात कोणत्या संख्येचा वर्ग 4096 आहे. बरोबर आहे का? आता पर्यायाकडे लक्ष देऊ आपण. 8, 16, 32 आणि 64. बघा 8 चा वर्ग 64 आहे, 16 चा वर्ग 256 आहे. आता पर्याय क्रमांक 3 आणि 4 32 आणि 64. बरोबर आहे नाही? आता मी तुम्हाला सांगितलं होतं शॉर्टकट ट्रिक्स, याचा वर्गमूळ कसं काढायचं. ठीक आहे ना? आता मी तुम्हाला याचा वर्ग काढून दाखवतो. बघा वर्गमूळ काढून दाखवतो. 40 96 दोन ग्रुप तयार करा. केले का? केले का? हा केले.
केले ना, एकक स्थानी 6 आहे ना, एकक स्थानी 6 आहे ना. तर मला सांगा 1 ते 10 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग केल्यावर एकक स्थानी 6 येतात? 3 मध्ये येतात का? 3 चा वर्ग 9 होतो. सांगा पटकन. 4 आणि 6. 4 चा वर्ग 16 म्हणजे एकक स्थानी 6. 4 चा वर्ग 16 म्हणजे एकक स्थानी 6. 6 चा वर्ग 36 म्हणजे एकक स्थानी किती? 6. मग आता तुम्हाला घ्यायचं आहे 4 किंवा 6. मग आपल्या पर्यायामध्ये 4 आणि 6 नाहीच आहे. एकक स्थानी 64 म्हणल्यानंतर 4 आहे, म्हणल्यानंतर 100% तो 64 असायला पाहिजे. परंतु एक सूत्र याचं असे, सूत्र म्हणण्यापेक्षा एक स्टेप. एकक स्थानी 6 आहे म्हणून 4 घ्या किंवा 6 घ्या. ठीक आहे. किती? 40. 40 च्या मागे वर्ग संख्या कोणती आहे? वर्ग संख्या 36. मग 36 वर्ग संख्या कोणाची आहे? 36 हा वर्ग कोणाचा आहे? 6 चा. इथं 6 घ्या, इथं 6 घ्या. मग आता 64 की 66? मग आपल्या पर्यायामध्ये 64 आहे. म्हणजे कोणत्या संख्येचा वर्ग 4096 आहे? तर 64 चा. म्हणजे आपल्याला या संख्येचं वर्गमूळ काढायचंय, म्हणून इकडे सुद्धा x जो स्क्वेअर आहे त्याचा जो वर्ग आहे तो काय होईल? x. म्हणजे दोन समान संख्यापैकी आपल्याला एकच संख्या घ्यावी लागते. कळलं ना? समजलं आता? ओके. x बरोबर 64. पर्याय क्रमांक किती मग? 4. पर्याय क्रमांक किती? 4. समजलं आता? काही अवघड आहे याच्यामध्ये? नाहीये. म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार एवढा आहे, त्यापैकी एक संख्येच्या दुसरी संख्या दुप्पट आहे. मग आपले जे उत्तर आलं x म्हणजे किती? 64. कळलं का? ही तुमची 64 आणि याची दुप्पट 128. दोघांचा गुणाकार करा, उत्तर हे येतं. म्हणजे तुम्हाला स्पीडने समजलं पाहिजे. क्ल्यू सोपे असतात, गणित सॉल्व्ह करता आलं पाहिजे. कळलं का? समजलं का? काय अडचण आहे याच्यामध्ये? नाही ना? चला बघू. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 काय आहे रे? 93.45. 93.45 या संख्येला 0.015 ने भागितल्यावर अंदाजे उत्तर काय येईल? आता अंदाजे म्हणजे काय? अंदाजेने द्यायचं आपल्याला. आपलं उत्तर काढायचंय आणि मग उत्तर काढून अंदाजे म्हणजे आपल्याला एक अंदाज सांगायचं की उत्तर बरोबर आहे. चला आता काय करू आपण? भागाकार करू. 93.25 भागीला 0.015 भाग द्यायचा आहे. पहिला पॉइंटचा विचार करू. खाली पॉइंट नंतर 3 डिजिट आहे, पॉइंट नंतर 2 डिजिट आहे. हे दोन काढून टाकू. हा पॉइंट तुमचा येईल या ठिकाणी, बरोबर का? आता हा सुद्धा पॉइंट काढून टाकू आणि वर 0 देऊ. म्हणजे खाली किती? फक्त 15 आहे. चला 15 ने भाग देऊ. 15 सक 90. 15 चौक 60, 15 पाच 75, 15 सक 90. म्हणून 15 एक 15, 15 सक 90. किती उरले? 3 झाले किती? 32. 15 दुनी 30 उरले 2 झाले 25. 15 एक 15, 10 उरले झाले किती? 100. 15 सक 90. 15 सक 90 उरले किती? 10. पुन्हा 15 सक 90 म्हणजे पॉइंट नंतर किती येणार? 6 6 6 कंटिन्यू येणार, बरोबर आहे की? मग विचार करू आपण पॉइंटच्या अगोदरच्या संख्यांचा. 6216. आता पर्याय घेऊ आपण. पहिले नंबर 1 सांगा किती रे? 06. नंबर 2 60. नंबर 3 600. बरोबर. आता पॉइंटचा विचार करून या आपण. पॉइंटचा विचार करायचा का नाही? पॉइंटच्या अगोदर 6216 आहे. किती आहे रे? मला एक सांगा, 6216 ही संख्या निकटतम हजारात जरी केली आपण, हजारामध्ये निकटतम हजार विचार केला, 6216 आहे. मग 6000 विचार म्हणजे 6चा विचार आपण करणार आहे. तर मला सांगा 216 हे 500च्या पुढे आहे का मागे? मागे, बरोबर की नाही? म्हणून आपल्याला उत्तर किती घ्यावं लागेल? 6000. किती घ्यावं लागेल? 6000. कारण हे 216 500च्या मागे आहे, म्हणून निकटतम संख्या किती? 6000. बरोबर आहे का? कळतंय का? समजलंय का? म्हणजे पर्याय क्रमांक 4 6000. म्हणून त्यांनी म्हटलं अंदाजे. मग आपले अंदाज उत्तर काय येईल? 6000. कारण बघा 6216 पॉइंट समथिंग उत्तर आलं 6. इथं 6 येतं बघा.
त्याच्या डोक्यावर आवर्ती चिन्ह द्यावं लागतं आपल्याला. 6216.6 पण 6216 इथं नाहीये, मग 6000 आहे, म्हणजे निकटतम संख्या विचारली असावी. कळलं बाळांनो? आहे की नाही सोपं? ओके, जमल सर्वांना? 3च प्रश्न बाकी घेऊन टाकू. सर 30 सर 4 पर्याय लय सिंपल आहे. 30 चे अवयव. लास्टला 30 आता 30 चे अवयव म्हटलं तुम्हाला. 30 चे अवयव, अवयव कोणते म्हणजे विभाग, विभाजक दिलेले, बरोबर आहे की नाही? पर्याय क्रमांक 1 मध्ये बघा 2 3 5 आहे. दुसरा पर्याय सांगा. 1 2 3 4 6 बरोबर. तिसरा पर्याय सांगा. 1 2 3 4 बरोबर. चौथा पर्याय सांगा. 1 2 3 5 6 10 15 20 बरोबर आहे. जेव्हा त्यांनी विभाजक म्हटलं, या संख्येचे अवयव म्हणजे विभाजक कोणते, सगळ्यात मोठा नंबर शोधायचा, कारण 30 आहे ना, तो सर्वात मोठा विभाजक असतो. तो इथे, इथं कोणत्याच ठिकाणी नाहीये, नाही म्हणायचा तो पर्यायच नाहीये, बरोबर आहे का? पण कधी कधी काय होतं, असे 2-3 पर्याय असतात, इथं पण 30 राहतो, बरोबर आहे का? कदाचित. आणि एखाद्या ठिकाणी 8 सुद्धा राहतो खालच्या पर्यायामध्ये, मग ते पर्याय बघायचे. समजलं? पण या ठिकाणी सगळ्यात लहान 1 आहे, सगळ्यात मोठा 30 आहे, आणि सर्व जे काही अवयव आहेत त्यांच्या टेबल्स मध्ये 30 येतात, म्हणून पर्याय क्रमांक 4. समजलं बाळांनो? काही अवघड आहे? व्हेरी गुड. चला पर्याय क्रमांक घेऊ आपण आता 4. पर्याय क्रमांक नाही, प्रश्न घेऊ आपण आता 4. 24 च्या अवयवांची एकूण संख्या. वा वा, 24 चे अवयव म्हणजे मूळ अवयव विचारले असावेत. आता प्रश्न असा होतो कधी कधी या ठिकाणी, सर इथं असं दिलेलं नाहीये मूळ अवयव का कोणते, कदाचित विभाजक पण राहू शकतात, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? हा, मग आता तारतम्य लावावं लागतं आपल्याला, म्हणजे 2 वेळेस उदाहरण सोडावं लागेल आपल्याला. 24 चे मूळ विभाजक पण, आपला मूळ अवयव पण काढावं लागेल, कदाचित विभाजक सुद्धा. तर आपण पहिले मूळ अवयव काढू. चला 24 नंतर 3 3 8 24 2 4 8 2 2 4 2 1 2 2 2 2 3 म्हणजे किती झाले? 4 पर्याय आहे का? नाहीये. म्हणजे मूळ अवयव विचारले का? नाही. मग तुम्हाला विचारले डायरेक्टली विभाजक. बघा 1 ने भाग जातो, 2 ने जातो, 3 ने जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, 8 ने जातो, 12 ने जातो आणि 24 ने जातो. चला मोजा. 1 2 3 4 5 6 7 8. पर्याय क्रमांक 1. कळालं का? म्हणून कधी कधी असं सुद्धा होतं, अवयवांची एकूण संख्या म्हणजे मूळ शब्द आहे का? पण जर मूळ शब्द नसेल तर मूळ अवयव घ्यायचा नाही, डायरेक्टली विभाजक शोधायची. समजलं बाळांनो? ओके. शेवटचा प्रश्न सगळ्यात सोपा शेवटचा. 3 नंबर प्रश्न क्रमांक 5. आजच्या लेक्चर मधला शेवटचा प्रश्न. जर 2 3 4 5 2 3 4 आणि 5 या संख्येमध्ये बॉक्सच्या ठिकाणी असा कोणता नंबर घ्यावा त्याला 9 ने भाग जातो. 9 चीच कसोटी जास्त विचारलेली याच्यामध्ये. पहिले यांची बेरीज करू. मी तुम्हाला पर्याय घेऊ. 1 2 3 4. पहिला पर्याय सांगा. 1 4 7. ठीक आहे. आता डायरेक्ट पहिली बेरीज करू. 5 आणि 4 9 9 आणि 3 12 12 आणि 2 14. 14 मध्ये किती मिळवावे म्हणजे ते 9च्या पटीत पाहिजे. 4 मिळवले तर डायरेक्ट 18 होतात. 7 मिळवले की 21 होतात. 1 मिळवला तर 15 होतो आणि 0 मिळवला तर 14 होते. म्हणून आपण पर्याय क्रमांक घेतला 3. 4 हा नंबर या ठिकाणी जर आपण ऍड केला तर 18 उत्तर येतं आणि 18 ला 9 ने भाग जातो. अशा पद्धतीने या ठिकाणी चौथा जो पाठ होता त्याच्यामधील जे काही 12 13 14 हे जे प्रश्नमाला आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे समजावून घेतल्या. मग
त्याच्या पुढील जे काही आपला म्हणजे जो पाठ आहे लसावी आणि मसावी तो आपण थोड्या वेळानंतर घेऊया. चालेल घरी ऑनलाईन